खात्यातील युद्धजन्य परिस्थितीचा सांगलीतल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। तब्बल 350 कंटेनर द्राक्ष सध्या सांगलीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत आणि त्याचबरोबर मुंबईच्या बंदरात 300 कंटेनर थांबून आहेत। एकंदरीतच 15,000 टन इतके द्राक्ष आखाती देशात जाण्यापासून थांबवण्यात आलेले आहेत। सध्या सांगलीचे कोल्ड स्टोरेज हाऊसफुल झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संकटात सापडले आहेत। आखाती देशामधल्या जाणाऱ्या मालाचा कंटेनरला बंदी असल्यामुळे शेतकऱ्याचा जो माल कोल्ड स्टोरेजला येऊन पडतो तो बाहेर न गेल्यामुळे कोल्ड स्टोरेजमध्ये खूप गर्दी झालेली आहे। बाहेर 8-9 कंटेनर येऊन थांबलेले आहेत आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या हार्वेस्टिंगवरती झाला आहे। आज जवळजवळ सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक कोल्ड स्टोरेजमध्ये 3 ते 350 कंटेनरचा माल पडून आहे।